ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे विशेषणे. डेफिनेशन आहे अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट अ नाउन ऑर अ प्रोनाउन इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ॲडजेक्टिव्ह्जना आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स असेही म्हणतो. ॲडजेक्टिव्ह्ज नामाचा आकार, प्रमाण, रंग, गुणविशेष, साहित्य, उगम, उपयोग, संख्या इत्यादी विषयी अधिक माहिती देतात. हे आपण सविस्तर पाहू. शेप म्हणजे आकार. अ राऊंड टेबल, टेबलाचा आकार आहे राऊंड. साईज म्हणजे प्रमाण. अ टॉल बिल्डिंग, बिल्डिंगची साईज टॉल. अ स्मॉल हाऊस, घराचे प्रमाण स्मॉल आहे. कलर रंग. अ रेड फ्लावर, फुलाचा रंग. ग्रीन ग्रास, गवताचा रंग. क्वालिटी गुणविशेष. अ काइंड किंग, राजा कसा आहे, राजाचा गुण काय आहे, तर काइंड म्हणजे दयाळू. अ क्लेवर गर्ल, मुलगी कशी आहे, क्लेवर, हा तिचा गुण आहे. मटेरियल म्हणजे साहित्य. अ प्लॅस्टिक बॅग, पिशवी कोणत्या साहित्याची आहे, तर प्लॅस्टिकची आहे. अ गोल्डन चेन, सोनेरी चेन, सोन्याची चेन. ओरिजिन म्हणजे उगम. ॲन इंडियन सोल्जर, ॲन अमेरिकन लीडर. यूज उपयोग. अ वॉकिंग स्टिक, काठीचा उपयोग काय आहे, चालण्यासाठी. अ प्लेइंग ग्राउंड, मैदानाचा उपयोग खेळण्यासाठी. नंबर संख्या. मेनी पीपल, किती लोक आहेत, मेनी. 10th क्लास, कोणता वर्ग आहे, 10th. अशा प्रकारे 1, 2, ईच, सम, एनी, फर्स्ट इत्यादी. कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे विशेषणांची तुलना. विशेषणांच्या पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा 3 डिग्रीज आहेत. पॉझिटिव्ह डिग्री व्यक्त करण्याकरिता मूळ विशेषण वापरले जाते. आता आपण पाहणार आहोत कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीज तयार करण्यासाठीचे नियम. पहिला नियम आहे मूळ शब्दाला म्हणजेच मूळ विशेषणाला ER जोडलं असता आपल्याला कंपॅरेटिव्ह रूप मिळते, तर EST जोडलं असता आपल्याला सुपरलेटिव्ह रूप मिळते. उदाहरणार्थ क्लेवर. क्लेवर शब्दाला आपण ER जोडलं, आपल्याला कंपॅरेटिव्ह रूप मिळालं क्लेवरर. या ठिकाणी क्लेवर हा मूळ शब्द आहे, मूळ विशेषण आहे, त्याला आपण EST जोडलं, आपल्याला सुपरलेटिव्ह रूप मिळालं. क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. हार्ड, हार्डर, हार्डेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. वीक, वीकर, वीकेस्ट. यंग, यंगर, यंगेस्ट. दुसरा नियम आहे मूळ विशेषणाच्या शेवटी ई हे अक्षर असल्यास त्या विशेषणाला
आर जोडल्यास कंपॅरेटिव्ह आणि एस टी जोडल्यास सुपरलेटिव्ह रूप मिळते. आता या ठिकाणी मूळ शब्द आहे ब्रेव. ब्रेवच्या शेवटी ई हे अक्षर आलेलं आहे. मग कंपॅरेटिव्ह करत असताना फक्त आर हे अक्षर जोडलं की आपल्याला कंपॅरेटिव्ह रूप मिळते ब्रेवर. आणि एस टी ही अक्षरं जोडली असता आपल्याला सुपरलेटिव्ह रूप मिळते. म्हणजे ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट, नाईस, नायसर, नायसेस्ट, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट, व्हाईट, व्हायटर, व्हायटेस्ट, वाईज, वायझर, वायझेस्ट. तिसरा नियम आहे, विशेषणाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल तर त्या वाय ऐवजी आय ई आर वापरून कंपॅरेटिव्ह आणि आय ई एस टी वापरून सुपरलेटिव्ह रूप मिळते. आता या ठिकाणी मूळ विशेषण आहे बिझी. शेवटचं अक्षर आहे वाय. कंपॅरेटिव्ह करत असताना वायच्या ऐवजी आपण आय ई आर वापरलेलं आहे आणि आपल्याला कंपॅरेटिव्ह रूप मिळालं बिझियर. तसंच इथे वायच्या ऐवजी आपण आय ई एस टी ही अक्षरं वापरली आणि आपल्याला सुपरलेटिव्ह रूप मिळालं बिझी, बिझियर, बिझिएस्ट, डर्टी, डर्टियर, डर्टिएस्ट, इझी, इझियर, इझिएस्ट, हेवी, हेवियर, हेविएस्ट, लवली, लवलियर, लवलिएस्ट, प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. चौथा नियम आहे, काही शब्द अगदी लहान आणि एकावयवी असतात. त्यांचे शेवटचे अक्षर डबल म्हणजे दोनदा लिहिले जाते आणि मग ई आर लिहून कंपॅरेटिव्ह रूप मिळते आणि ई एस टी लिहून सुपरलेटिव्ह रूप मिळते. उदाहरणार्थ इथे मूळ विशेषण आहे बिग. कंपॅरेटिव्ह करत असताना हे जे शेवटचं अक्षर आहे जी हे आपण दोनदा लिहिलं, डबल जी झालं आणि मग ई आर जोडल्यानंतर आपल्याला कंपॅरेटिव्ह रूप मिळालं. तर सुपरलेटिव्ह करत असताना हे जे शेवटचं अक्षर आहे ते दोनदा लिहिलं, डबल जी, पुढे ई एस टी जोडलं आणि आपल्याला सुपरलेटिव्ह रूप मिळालं. बिग, बिगर, बिगेस्ट, फॅट, फॅटर, फॅटेस्ट, हॉट, हॉटर, हॉटेस्ट, रेड, रेडर, रेडेस्ट, सॅड, सॅडर, सॅडेस्ट, थिन, थिनर, थिनेस्ट. पाचवा नियम आहे, काही मोठ्या शब्दांच्या मागे मोर हा शब्द लिहिला असता कंपॅरेटिव्ह आणि मोस्ट लिहिलं असता सुपरलेटिव्ह रूप मिळते. उदाहरणार्थ डिफिकल्ट. कंपॅरेटिव्ह करण्यासाठी डिफिकल्टच्या पूर्वी मोर लिहिलं जातं, मोर डिफिकल्ट. तर सुपरलेटिव्ह करताना डिफिकल्टच्या पूर्वी मोस्ट हा शब्द लिहिला जातो, मोस्ट डिफिकल्ट. फेथफुल, मोर फेथफुल, मोस्ट फेथफुल. इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. सहावा नियम, काही शब्दांची कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह रूपे अनियमितपणे होतात. जसं बॅड, वर्स, वर्स्ट, गुड किंवा वेल, बेटर, बेस्ट, मेनी किंवा मच, मोर, मोस्ट, लिटल, लेस, लिस्ट.